राज्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे। केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे। माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे। केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 76,200 कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। त्याद्वारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे। यापुढील 5 वर्षही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो। दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मी सभागृहाला राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता। पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता। रेल्वे, रस्ते, मेट्रो मार्ग, विमानतळ, बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता। अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच, पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे। महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे। शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले। त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या। नुकतेच राज्याचे 4थे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे। महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील। मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासामध्ये सवलत, महिलांच्यासाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृह, महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। स्त्री ही कुटुंबाचा आधार असते। आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे। कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे। हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे। अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे। म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल।
आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे। मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये प्रदान करण्यात येतात। पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं। दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे। या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली होती। योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल। या योजनेच्या करता 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान पहिलं 10,000 रुपये होतं, आता ते 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आले आहे। राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन, गर्भाशय, मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल। त्यासाठी 78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल। रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका कार्यरत आहेत। त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील। महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून 1,25,66,986 घरांना न जोडणी देण्यात आली आहे। राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे। स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो। महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे। एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पुढे आज जाहीर करत आहे। ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल। अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा इत्यादी प्रकरणी 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 6,48,000 महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या 7 लाख करण्यात येणार आहे। बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत 15,000 वरून 30,000 रुपये वाढ करण्यात आली आहे। उल्वे, नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल। महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे। महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे। स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल। पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे। त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे।
महिला व बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे। राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे। अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, या निर्णयाचा लाभ सुमारे 2,05,000 मुलींना होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे 2,000 कोटी रुपयाचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे। स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। बी बियाण्यासाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे। शासनाने सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी, 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत। शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी यावेळेस 3 हेक्टर करण्यात आली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 करता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत। नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आज तागायत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम 5,190 कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे। उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांच्यासाठी 5,469 कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत। या प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। त्याचा लाभ सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधा पत्रिका धारक शेतकऱ्यांना
अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते। मे 2024 पर्यंत या पद्धतीने 11,85,000 लाभार्थींना 113 कोटी 36 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत। राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात आलेलं आहे। शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे। कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे। या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल। कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे। अध्यक्ष महोदय, घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, पण 3 दिवसात आचारसंहिता लागली, त्यामुळे नंतर आम्हाला त्याचे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं। आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 151 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे। कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे। शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे। पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे। नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे। राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल। तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलै पासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे। शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। शेळी मेंढी पालन आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे। राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रति रोपासाठी 175 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे। राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 1,20,000 रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड
करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्यावेळेच्या नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7.5 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1.25 लाख रुपयावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे। शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती, ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करतोय। पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत। विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे। जयंत पाटील साहेब, 108 प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचंच नाही। ते येत्या 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे। या प्रकल्पातून सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे। राज्यातील कार्यान्वित प्रकल्प